आज आपण कोणता घटक बघणार आहोत माहितीये? आपला घटक काय चालू आहे? गाळलेली पदे शोधणे, बरोबर. यामध्ये आपण काल वर्तुळातील गाळलेली पदे शोधणे बघितलं होतं. आज आपण काय बघणार आहे? चौरसातील गाळलेली पदे. चौरसातील गाळलेली पदे, त्याला तुम्ही चौकट पण म्हणू शकता. करेक्ट आहे. चौकट म्हणजे कशी? अशा प्रकारची ती असेल, समजून घ्या. आता ही जी चौकट आहे ना, याला मराठीमध्ये आता हे जे आडवा घटक आहे हा, याला म्हणतात ओळ. ओळ 1, ज्याला इंग्रजीत म्हणतात R1 म्हणजे रो 1, याला म्हणतात ओळ 2, ज्याला इंग्रजीत म्हणतात R2, याला म्हणतात ओळ 3, ज्याला इंग्रजीत म्हणतात R3, बरोबर. आणि जे उभे आहेत का, त्याला काय म्हणतात? कॉलम म्हणजे स्तंभ. C1 कॉलम 1, कॉलम 2 आणि काय? कॉलम 3, बरोबर आहे. तर जे आडवं असतं त्याला काय म्हणतात? रो म्हणजे ओळ, आणि जे उभं असतं त्याला काय म्हणतात? स्तंभ. तर हे सोडवण्यासाठी काय लागतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे? वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, पाढे, संख्यांचे प्रकार, हे सगळं याच्यासाठी गरजेचं आहे. चला तर मग प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न पहिला. कुठे? प्रश्न पहिला. लक्ष द्या, जे सोडवलेले ते आपण सोडवत नाहीये. बघा दिसतोय हा सरावासाठी उदाहरणामध्ये प्रश्न पहिला. काय विषय रे बाबा? सर प्रश्न पहिलाच असा दिला ज्याच्यात संख्या नाही, ज्याच्यात अक्षर नाही, मग सोडवायचं कसं? तर मला एक सांगा, या चौकटीत सर्वच्या सर्व काय? सर्व आकृत्या आहेत. सर्व काय आहेत? आकृत्या आहेत. मग आता मला सांगा, सर्व आकृत्या आहेत, तर ही जी आहे ही किती आकृती आहे? 1, 2 आणि 3. म्हणजे या आकृतीत किती रेषा? 3. या आकृतीत पहा 1, 2, 3, 4, 5, 5 रेषा. या आकृतीत बघा 1 आणि 2, किती रेषा? 2, बरोबर आहे. समजून घ्या. बरं, त्यालाच का निवडलं? स्तंभ म्हणजे आता हे आडवं लॉजिक लावतोय ना आपण. आडवं लॉजिक म्हणजे लगेच R1 म्हणायचं. R1 म्हणजे काय? रो 1. म्हणजे रो 1 मध्ये पहिल्या याच्यात 3, 5 आणि 2 जर आपण म्हटलं, ते सगळ्या रेषा जर ऍड केल्या तर सगळ्या किती रेषा होतात? 10 रेषा होतात, असंही त्याला म्हणू शकतो. आता इथं बघा, इथं किती रेषा आहेत? इथं 2 आहेत. इथं बघा किती आहेत? 1, 2, 3, 6 आहेत. आणि इथं बघा किती आहेत? 1, 2, 3, 4 आहेत. किती आहेत? 4 आहेत. करेक्ट आहे. मग आता काय लॉजिक लागू शकतं की सर मला एक सांगा की या 3 रेड पेनने दाखवतोय, या 3 आणि या 2 रेषा मिळून 5 रेषावाली आकृती. मिळून 5 रेषावाली आकृती. तसंच या 2 रेषा सर, या 4 रेषा, 2 आणि 4 मिळून 6 रेषेची आकृती. 2 आणि 4 मिळून 6 रेषेची आकृती. मग आता हे किती? 1, 2, 3. हे किती आहे? नुसता 1. मग 3 आणि 1, 3 आणि 1 किती? 4. म्हणजे मध्ये 4 रेषेची आकृती हवी आहे. करेक्ट आहे. जो की आहे पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? आता 2 नंबरचं उदाहरण बघा. काय दिलं रे बाबा? ABCD दिलं, बरोबर आहे. आता याला काय म्हणू आपण? काय काय म्हणतात ध्यानात घ्या. R1, याला म्हणतात R2, याला म्हणतात R3, याला काय म्हणतात? कॉलम 1, याला म्हणतात कॉलम 2, याला म्हणतात कॉलम 3. R1 म्हणजे ओळ आणि कॉलम म्हणजे स्तंभ. मग आता हे वरच्या बाजूला 3 आहे आणि इकडं 9 आहे. वरच्या बाजूला 4 आहे, इकडं 16 आहे. मग 3 आणि 9चा जर गुणाकार केला, 3 9 इथं 27 आहे. लॉजिक कळतंय? सेम
4 आणि 16चा गुणाकार केला, मध्ये काय 64 आहे. मग 2 आणि 4चा गुणाकार केला, सेम लॉजिक, इथं काय येणार 8. मग 8 येणार, पण ए येणार, बी येणार की सी येणार? तर मला सांगा, ए बी सी, ए डबल सी, परत ए डबल बी बघा, किंवा आडव्या रेषेत घ्या, आडव्या रेषेत एबीसीचं लॉजिक आडव्या रेषेत घ्या, सी बी ए, ए बी, मग इथं कोण मिसिंग आहे सी, म्हणजे 8C. पर्याय पहिला, पर्याय पहिला. म्हणजे लॉजिक काय की जर स्तंभ जर बघितले तर पहिला आकडा आणि शेवटचा आकडा यांचा गुणाकार मध्ये, आणि ओळ बघितली, रो जर बघितला तर ए बी आणि काय सी. क्लिअर? काय डाऊट आहे? नाही. चालायचं पुढं. चलिए, काय विषय हवा पुढचा? चला 3 नंबरचं उदाहरण. दिसतंय? चला, काय विषय 3 नंबर मध्ये? पहिले मला एक सांगा, याला काय म्हणतात? रो 1. याला काय म्हणतात? रो 2. याला काय म्हणतात? रो 3. याला काय म्हणतात? कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. बरोबर आहे. मग लॉजिक कसं लावायचं? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी पण, की आपण जे उत्तर काढणार आहे, एक तर रो पकडून घ्यायचं, नाही तर कॉलम पकडून घ्यायचं. बरोबर. आता आपण काय करू? कॉलम 1, स्तंभ 1. स्तंभ 1 मधील संख्या पहा, 5 आहे, खाली 15 आहे, आणि इकडे किती आहे? 60 आहे. बरोबर आहे. मग आता कोणकोणते लॉजिक तयार होतात बघा बरं का. म्हणजे आता तुम्हाला जर बघितलं तर कॉलम 1 आणि कॉलम 3 कसं आहे? पूर्ण आहे. म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह कुठे आहे? कॉलम 3 मध्ये का नाही? कॉलम 2 मध्ये. म्हणजे याचा अर्थ स्तंभ 1 आणि स्तंभ 3 याचं लॉजिक आपल्याला काय करायचंय? लावायचंय. मग हे लॉजिक स्तंभ 1 आणि स्तंभ 3 मध्ये जे लॉजिक आहे ते कुठे लावायचंय? स्तंभ 2 मध्ये लावायचंय. मग 5, 15 आणि 60 लिहिलं. त्यानंतर स्तंभ 3 काय? त्याच्यात 7, 35 आणि त्याच्या खाली किती? 210. करेक्ट आहे. आता मला एक सांगा, 5, 15 आणि 60. मग 5 आणि 15 कोणती क्रिया केली की 60 येऊ शकतं असं लॉजिक येते? असं म्हणू शकता का तुम्ही की सर या 15ला बघा, 15ला 5 - 1, म्हणजे या 15ला या 5तून 1 काढा, 5तून 1 गेल 4, 15ला 4 ने गुणलं किती येतंय? 60. किती येतंय? 60. बरोबर आहे. मग तसंच हे 35 आहे. किती आहे? 35 आहे. 35 गुणिले 7 - 1, 35 गुणिले 6, 210 येते का? चेक करू. 6 पंच 30, 0 डोक्यावर 3, 6 3 18 3 21, 210 येत आहेत. बरोबर आहे, येत आहेत. अजून काय लॉजिक लागू शकतं की अजून हे की 15 आणि 5 20, 20 त्रिक 60, 35 आणि 7 42, 42 त्रिक नाही जमणार ते लॉजिक. मग हे जे लॉजिक लावलं ते कसं आहे? ओके आहे. मग आता या कॉलम सेकंड मध्ये आपल्याला उत्तर काढायचं. आता बघा, स्तंभ 2 इथं लिहितोय, म्हणजे याचा अर्थ या 6तनं 1 काढा, किती येणार? 5. म्हणजे कितीला 5 ने गुणले? पर्यायातून कोणत्या संख्येला 5 ने गुणले तेव्हा 120 येईल? तर ते 24 आहे. म्हणजे येणार उत्तर 24 पंच 120. पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चला नेक्स्ट बघा. आता 4 नंबर. ABCD तुम्हाला लिहावी लागेल. करेक्ट आहे, किंवा नाही लिहिली तरी चालतं. आता जर आपण बघितलं BCD EFG HIJ होत आहे का? नाही होते. मग काय होऊ शकतं की B आणि C मध्ये सर 0चा गॅप, C आणि D मध्ये 0चा गॅप, E आणि F मध्ये 0चा गॅप, F आणि G मध्ये 0चा गॅप, पण G च्या पुढं H आणि I च्या पुढं परत 1, म्हणजे तसं जमणार आहे का? नाही.
मग काय लॉजिक आहे, अजून एक लॉजिक लावू शकतो आपण. आडवं लॉजिक लागलं नाही, आता उभं बघूया. बी, बी नंतर आला ई, ए बी, सी डी, सी डी म्हणजे दोन अक्षर सोडले. सी डी, सी डी तेव्हा ई भेटलं. ई नंतर एफ म्हणजे एक अक्षर सोडलं तेव्हा जी भेटलं. तसंच सी नंतर डीई दोन अक्षर सोडले. एफ नंतर ए बी सी डी ई एफ, एफ नंतर जी एच, जी एच दोन अक्षर सोडले तेव्हा आय भेटलं. मग डी जी डीई एफ, डीई एफ दोन अक्षर सोडले तेव्हा जी भेटलं. बघा बरं का आता. सी एफ, सी डीई एफ, जी एच दोन अक्षर सोडले, ई एफ एकच अक्षर सोडले. आता इथं दोन सोडले, आता इथं किती सोडावं लागेल, दोन किंवा एक. म्हणजे तरी पण आपलं लॉजिक लागत नाही. एक जरी सोडलं जी एच तरी आय येत आहे, दोन जरी सोडले एच आय तरी जे येत आहे, नाही लागत आहे लॉजिक. मग अजून काय सर, तर अजून आता मला एक सांगा. आता नंबर टाकू आपण. काय टाकू, नंबर. बी चा नंबर 2, सी चा 3, डी चा 4, ई चा 5, एफ चा 6, जी चा 7, जी चा 7, आय चा 9. लागतंय का काही लॉजिक, बघूया. बघा आहे का काही लॉजिक. मग 2 आणि 5 7, यस. कोणतं लॉजिक लागतं बघा. 2 आणि 5 7, 3 आणि 6 9, मग 4 आणि 7 किती, 11. 11 नंबरला कोण आहे, आय असतो 9 नंबरला, आय. जी असतो 10 नंबरला, एच असतो 11 नंबरला. म्हणजे येणार उत्तर काय तुमचं, एच. येणार उत्तर काय, एच. पटतंय, डोक्यात जात आहे. बघा मी जर तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगितलं ना, तर त्या प्रश्नामध्ये म्हणजे सोडवताना वेगवेगळं आपण जे ट्रायल एरर करतो ते तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून मी ट्रायल अँड एरर करतोय, वेगवेगळे घटक तिथं ठेवतोय आणि त्यानुसार उत्तर आपण काढतोय. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे 5 नंबर. चला 8 1 आणि काय 6. मग कसं होणार सर, 8 1 आणि 6. चला जर तुम्ही जर बघितलं, आता सोडवायचं कसं, पहिले नावं देऊन ठेवा. याला म्हणा R1, R2, R3, कॉलम 1, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. करेक्ट आहे. मग कसं सोडवायचं, आता लक्ष द्या की जर R1 रो 1, चला रो 1 वर नजर मारू. काय करायचं, काही नाही, बेरीज करून बघा. मग जिथं प्रश्नार्थक चिन्ह आहे ते आपल्या कामाचं नाहीये. मग जिथं प्रश्नार्थक चिन्ह नाही म्हणजे R1 आणि R2 ची बेरीज करा. 8 आणि 1 9 6 किती, 15. याची बेरीज करा. 3 आणि 5 8 आणि 7 किती, 15. बरोबर आहे, 15 आणि 15 बेरीज झाली. मग 4 आणि 9 किती, 13. म्हणजे 13 प्लस प्रश्नार्थक चिन्ह बरोबर काय, 15. मग 13 मध्ये किती मिळाल्यावर 15 येणार, 2. म्हणजे येणार उत्तर पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचं पुढं. चलिये काय विषय पुढचा. 8 2 128, 4 1 64, क्वेश्चन मार्क 32 256. आता काय म्हणता येईल त्याला, बर सर्व बघा आता. म्हणजे 1 आहे, 1 नंतर 2 आहे, 1 2 2. म्हणजे असं बघा, जर प्रश्न 6 ला 1 1 नंतर 2 म्हणजे 1 गुणिले 2, 2 नंतर किती आहे 4 म्हणजे 2 गुणिले 2 4, 4 नंतर किती आहे 8 म्हणजे 4 गुणिले 2 8, 8 नंतर 16 म्हणजे 8 गुणिले 2 16, 16 नंतर 32 म्हणजे 16 गुणिले 2 32. करेक्ट आहे. याचा अर्थ काय, याचा अर्थ हा की इथे 6 नंबर मध्ये काय, इथे प्रत्येक लहान संख्येला 2 ने गुणून सर्व संख्या
अस्ताव्यस्त मांडल्या आहेत. बघा ना, म्हणजे ही एक मालिका आहे. कशी मालिका? 1 2 4. बघा ही एक मालिका कशी आहे? 1 2 4 8 16 32 64 128 256. करेक्ट आहे. मग यामध्ये हे 9 अक्षर आहे आणि कोण मिसिंग आहे? याच्यात मिसिंग आहे सर किती नंबर तुमचा आहे? 16 याच्यात मिसिंग आहे. म्हणजे यानं उत्तर काय? 16. पर्याय कितवा? तिसरा. कितवा? तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय नक्की? चला नेक्स्ट 7 नंबर. मला एक सांगा आता 64 36 2. 64 आता हे याला काय म्हणू शकता तुम्ही? सर्वच्या सर्व कोणत्या संख्या आहेत? सर्वच्या सर्व वर्ग संख्या आहेत. सर्वच्या सर्व वर्ग संख्या आहेत. बरोबर आहे. मग वर्ग संख्या कशा? बघा 64 8चा वर्ग, बर 36 6चा वर्ग, 25 5चा वर्ग, 81 9चा वर्ग, हा 12चा वर्ग, हा 4चा वर्ग. पण दिला मधीच 2. काय दिला? 2. मग 2 कुणाचा वर्ग आहे? कुणाचाच नाही. म्हणजे इथं ते लॉजिक लागणार नाही. बघा का बरं नाही लागणार? कारण इथे 2 हा कुणाचाच वर्ग नाहीये. कुणाचाच वर्ग नाहीये. मग काय करायचंय? आता इथे वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे कसं बघा, फक्त यांचा विचार करायचा. हा वर्गमुळात 64 मायनस वर्गमुळात 36. 64 कुणाचा वर्ग आहे? 8चा. 36 6चा. 8तून 6 गेले 2. त्याच्यानंतर 81 वर्गमुळात 81 मायनस वर्गमुळात 25. 81 9चा 25 5चा. 9तून 5 गेले 4. बरोबर. मग परत वर्गमुळात 144 मायनस वर्गमुळात 16. 144 कुणाचा वर्ग आहे? 12. 16 कुणाचा आहे? 4. 12तून 4 गेला 8. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय नक्की? चला नेक्स्ट 9 8 7 18 16 14 36 32 प्रश्नार्थक चिन्ह. कसं सोडवायचं मग? बघा आता 18 आणि 16 किती होतात? नाही. बर 9 दूना 18. यस सर. बघा याला काय म्हणा? कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. स्तंभ 1 स्तंभ 2 स्तंभ 3. मग 9 गुणिले 2 9 दूना 18. 18 गुणिले 2 18 दूना 36. तसंच 8 दूना 16 16 दूना 32 7 दूना 14 आणि 14 दूना 28. म्हणजे येणार उत्तर पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. किती नंबर आहे आता? 9 नंबर. दिसतंय? चला कसं सोडवायचं सर? तर 13 6 4. लक्ष काय द्यायचं? नीट बघा. लक्ष कुणावर द्यायचं? म्हणजे या प्रश्नामध्ये आपण कुणाकडे फोकस करायचा? नीट बघा. तुम्हाला फोकस करायचा R1 वर, R2 वर किंवा C1 वर आणि C2 वर. म्हणजे C1 स्तंभ 1 बघा लक्ष द्या. स्तंभ 1 स्तंभ 2 ओळ ओळ म्हणजे रो 1 आणि ओळ ओळ म्हणजे रो 2. हेच आपल्याला बघायचे. याच्यावरून लॉजिक लावायचं. आपण एक 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 क्रायटेरिया चेक करू. आपण काय करू आता? स्तंभ 1 चेक करू. स्तंभ 1 आपण चेक करू. मग स्तंभ 1 दिसतोय सगळ्यांना? 13 6 आणि काय 1. मग स्तंभ 1 मध्ये काही लॉजिक लागू शकतं का? 13 6 आणि 1चं? तर 6 आणि 1 7. यस लागतं. बघा काय लॉजिक लागतं?
हे 13 कसे येते 6 आणि 1 7, 6 आणि 1 7, 7 आणि तेच 6 किती 13, 6 अधिक 1 7, 7 आणि हे 6 किती 13. मग स्तंभ 1 मध्ये लागलं बाबा लॉजिक. मग तेच लॉजिक लागणार आहे का नाही? तुम्हाला कशात लावायचं? स्तंभ 2 मध्ये तेच लागतं का बघा. 6 आणि 8 14, 6 आणि 8 14, 14 आणि 8 22, 22 आहे का? नाहीये. 22 आहे का? नाहीये. मग आता काय करायचं? आता स्तंभाचं लॉजिक नाही, आता कोणतं लावायचं? रोचं लॉजिक लावायचं. कोणतं? रोचं लावायचं. मग काय होणार बघा, 6 आणि 4 10, 6 आणि 1 7 नाही. स्तंभ लॉजिक R1चं लावायचं होतं, म्हणजे आपल्याला ओळीचं लॉजिक लावायचं आहे. बरं बघूया ओळीचं लॉजिक लागतंय का? नाही लागत आहे. बर नाही. बघा आता हे लॉजिक आता जे आडवं हे लागत नाही. मग कोणतं लॉजिक आहे? आता याच्यातच बघा 13 आणि 6 19, 19 आणि 1 20. उभी बेरीज केली बरं का. कशात? स्तंभामध्ये. याच्यात उभी बेरीज 8 आणि 6 14, 14 आणि 6 किती 20. म्हणजे लॉजिक लागलं काय? स्तंभ 1 व स्तंभ 2, स्तंभ 1 व स्तंभ 2 मध्ये अंकांची बेरीज किती आहे? 20 आहे. किती आहे? 20 आहे. मग बेरीज करा. 13 6 19 आणि 21, 8 6 14 6 20, 6 4 10, 6 4 10 आणि 10 + 10 20. म्हणजे येणार उत्तर काय? 10. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? नक्की. चला नेक्स्ट बघा 10 नंबर. लक्ष द्या. 8 × 9 चिल्लर 8 9 72, 6 × 11 11 सक 66, 9 सक 54. पर्याय चौथा. पर्याय चौथा. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा आता 15 8 आणि 22 दिलंय. बर मग आता रो 1 बर कोणता कंप्लीट आहे ते ध्यानात ठेवा. आपल्याला लॉजिक पुढे पुढे लावता येईल. R1 ला, R3 ला, C1 ला, नंतर C3 ला. म्हणजे जर उभ्या रेषेत घेतलं तर यांचं लॉजिक, आडवं जर घेतलं तर यांचं लॉजिक. मग आपण कॉलम घेऊया. बर कॉलम मध्ये काय लागलं लॉजिक? कसं बघा, हे आणि हे वरचा आणि हे खालचा. 50 आणि 8 58. म्हणजे C1 मध्ये, C1 म्हणजे रो 1, 50 + 8 58. रो 1 नाही, कॉलम 1. 58 ला 2 न भागलं 29. पण त्याच्यावर डिपेंड राहायचं नाही. इथं बी तेच लागतं का लॉजिक पाहायचंय. मग 22 आणि 64 बघा C3 मध्ये, कॉलम 3 22 + 64. मी जेव्हा कॉलम म्हटलं का तेव्हा उभ्या संख्या पाहिजे, मी रो म्हटलं का आडव्या संख्या पाहिजे. 22 + 64, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 86 ला 2 न भागलं 43. म्हणजे लॉजिक लागलं आपलं. लॉजिक लागलंय आपलं. मग तसंच करा. काय करा? 15 + 57 भागिले किती 2. करेक्ट आहे. 15 + 57 भागिले 2. 5 आणि 7 12 2, डोक्यावर 1 1 आणि 1 2 2 आणि 5 7, 72 भागिले 2. येणार उत्तर किती? 36. पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढं. नक्की. चलिए नेक्स्ट बघा 12 नंबर. काय रे बाबा 12? मला एक सांगा, इथं काय हे वर्ग आहे, हे वर्ग आहे का? नाही. पण मग गंमत काय बघा. गंमत ही आहे, याला काय म्हणा? कॉलम 1, याला म्हणा कॉलम 3. मग कॉलम 1 मध्ये बघा 7 × 9, 7 9 63. पण हे 9 म्हणजे काय? 9 9 81. म्हणजे कसं की स्तंभ 1, स्तंभ 1 कसं? मधली संख्या 7 × वर्गमुळात 81. 7 × वर्गमुळात 81. 81 नावाचा वर्ग आहे. 7 × 9, 7 9 63. परत हे 11 × वर्गमुळात 121.
मग 11 गुणिले 11 येणार उत्तर 121. बरोबर आहे. तेच लॉजिक लावता येईल अजून कसं की 5 गुणिले वर्गमुळात 225 म्हणजेच 5 गुणिले 15 15 पाची 75 पर्याय 75. बरं अरे नाही आपल्याला उत्तर काढायचं ना. उत्तर ऑलरेडी आपण काढून घेतलं 121 पर्याय चौथा. पर्याय चौथा पटतंय डोक्यात जात आहे नक्की गेलंच पाहिजे. नेक्स्ट काय विषय नेक्स्टचा 5 4 1 7 3 16. मग 5 4 1 7 3 16 12 5 प्रश्नार्थक चिन्ह चिल्लर आहे नाही सर. बघा आता इथं लॉजिक लागतंय 5 आणि 7 12 मग डायरेक्ट 16 आणि 1 17 नाही लागू शकत. तुम्हाला सर्व ठिकाणी लॉजिक लावायचंय. यस मिळालं लॉजिक. कसं याला काय म्हणतात रो 1 याला काय म्हणतात रो 2. मग R1 म्हणजे रो 1 मध्ये काय 5 4 गेला 1 आणि 1 चा वर्ग 1 1 चा वर्ग 1. तसंच 7 3 गेला 4 चा वर्ग 16. मग 12 5 गेला 7 आणि 7 चा वर्ग किती 49. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा पटतंय डोक्यात जातंय गेलंच पाहिजे. नेक्स्ट आहे 14 नंबर. पहा काय म्हणणं आहे 14 नंबरचं. 16 सोपं आहे. याला काय म्हणा R1 R2. R1 मध्ये पहा हे कोपरं 5 6 30 5 गुणिले 6 किती आलं 30 आणि 30 ची डबल किती येते 60. त्यानंतर सेम 6 7 42 42 ची डबल 84. मग इथे येणार R3 मध्ये 7 गुणिले 8 7 8 56 आणि 56 ची डबल 112. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. क्लिअर काय डाऊट आहे नाही. चलायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. किती नंबर 15. 15 नंबर. चलो काय विषय बाबा 1 2 आणि किती आहे 10 2 3 आणि किती आहे 26 3 4 आणि काय प्रश्नार्थक चिन्ह. बरोबर आहे. काय करायचं मी तुला बघा आता 1 अधिक 2 बरोबर 3 3 चा वर्ग किती 9 आणि त्याच्यात हे 1 मिळवले किती आता 10. 3 आणि 2 5. तसं नाही ते 1 नाही मिळवले. बघा ते 1 नाही मिळवले. इथं जे हे 1 आणि 2 3 बरोबर 3 चा वर्ग 9 आणि 9च्या पुढची 1 10 म्हणजे वर्ग घ्यायचा आणि त्याच्या पुढची संख्या घ्यायची. त्यानंतर परत 5 2 आणि 3 5. मग 5 चा वर्ग 25 25 आणि 1 किती 26. त्यानंतर 3 आणि 4 7 3 आणि 4 7 7 चा वर्ग 49 49च्या पुढची 1 किती 50. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर काही डाऊट नाही. चालायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. काय शोभा पुढचा 4 6 8 2 3 4 8 27 प्रश्नार्थ चिन्ह. मग काय करायचं काय करायचं नाव द्यायचे. बरं नाव एक कळतंय ही कोणत्या संख्या सगळ्या घन संख्या आहे. कोणत्या संख्या आहेत घन संख्या आहेत. मग काय करायचं 4 आणि 6 आहे नाही जमत उभी म्हणजे 8 2 चा घन आहे 3 चा घन आहे. 4 2 गेले 2 चा घन 6 3 गेले म्हणजे इथं कोणतं लॉजिक आहे. याला काय म्हणता येईल याला म्हणता येईल कॉलम. काय म्हणता येईल
कॉलम हा आहे C1 C2 C3. मग कॉलम 1 काय 4 2 आणि काय 8. मग कॉलम 1 मध्ये 4 - 2 किती येतं 2 आणि 2चा घन किती 8. करेक्ट आहे. त्यानंतर 6 - 3 बरोबर 3 आणि 3चा घन किती 27. त्यानंतर 8 - 4 8 4 गेला 4 4चा घन किती 64. पर्याय दुसरा. क्लियर. काय डाऊट आहे नाही. चलाच पुढं मग. चलिए नेक्स्ट. किती नंबर आहे आता 17. ABCD आहे. ABCD मग काय करायचं ABCD म्हणायची. कशी म्हणायची बा हा A आणि D बर A आणि F बर D आणि I. D चा नंबर 4 I चा नंबर 9. करेक्ट आहे. मग 9 आणि 4 13 बर. H चा नंबर ABCD F. चला ABCD लिहू. एवढ्या शक्यसाठी आपल्याला ABCD लिहिणं आहे आणि लिहावीच लागेल. लिहा ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. लिहिली ABCD. मग ADH. A चा नंबर 1 D चा नंबर 4 मग 1 आणि 4 5 नाही होत. FGAD अरे काय रे बाबा NOPQ ABCFGH नाही होते. नंबर देऊन टाकू. A चा नंबर 1 D चा 4 H चा 8 F चा 6 I चा 9 M चा 13 बर. N चा किती आहे 14 आणि R चा किती आहे 18. बरोबर आहे. मग आता 13तनं 8 गेले नाही. 1 आणि 3 4 4 आणि 4 8 6 आणि 3 9. यस मिळालं उत्तर. बघा 1 + 3 4 4 + 4 8 6 + 3 9 9 + 4 13 14 + 4 18. मग 14तनं 3 गेले 11. या 11 नंबरला कोण आहे 11 नंबरला आपला आहे K. येणार उत्तर K. पर्याय तिसरा. पटते डोक्यात जात आहे. गेलंच पाहिजे. चालायचं पुढे. चलिए. काय विषय बाबा 18 नंबर. 18 नंबर कसं सोडवायचं सर बघूया. 2 17 5 2 दिलं 17 दिलं 5 दिलं. मग कसं करायचं 17 5 2 10 10 आणि 7 17 7 3 21 21 आणि 10 नाही होत. 21 - 2 5 2 10 नाही होते. तसं पण नाही. यस. काय विषय सर सर्व कोणत्या संख्या आहेत मूळ संख्या. सर्व मूळ संख्या मालिका आहेत. म्हणजे कोणती मूळ संख्यांची काय मालिका आहे. कशी लिहायची माहिती का. आता 2 पासून सुरुवात आहे ना. 2 2 नंतर मूळ 3 3 नंतर 5 5 नंतर 7 7 नंतर 11 11 नंतर 13 13 नंतर 17 17 नंतर 19 1 2 3 4 5 6 7 8 19 नंतर 23. कोण मिसिंग आहे पहा. याच्यात मिसिंग आहे 23. म्हणजे येणार उत्तर काय 23. क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या. क्रमाने येणारे काय मूळ संख्या तिथं लिहून घ्यायचं नोट. क्रमाने येणाऱ्या कोणत्या संख्या आहेत मूळ संख्या आहेत. क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. क्लिअर. चला नेक्स्ट.
19 नंबर. कसं सोडवायचं? सोपं आहे. हा जो चौकोन आहे हा बाहेर आहे, हा त्रिकोण मध्ये आहे, हा त्रिकोण बाहेर आहे, हा वर्तुळ मध्ये आहे. मग हा मध्ये आहे ना हा बाहेर आहे, म्हणजे वर्तुळ राहील आणि मध्ये अशी आकाशगंगा राहील. येणार उत्तर काय? पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर आहे? पटतंय? चालायचंय पुढे. चलिए 20 नंबर बघा. वीस नंबर चिल्लर आहे. कसं? 6 7 42 आणि 7 49, 3 9 27, 9 वर्ग 81. मग 9 गुणिले 4, 9 चौक 36, म्हणजे येणार उत्तर काय? 36. कळालं कसं? बघा, ज्याला कळालं नाही याला काय? रो 1 आणि हे काय? रो 2. रो 1 मध्ये काय होते पहा? 6 गुणिले वर्गमुळात 49, म्हणजे 6 गुणिले 7 किती येत आहे? 42. रो 2 मध्ये काय होत आहे? 3 गुणिले वर्गमुळात 81, म्हणजे 3 गुणिले 9 किती येत आहे? 27. मग रो 3 मध्ये काय होईल? रो 3 मध्ये होईल 9 गुणिले वर्गमुळात 16, म्हणजे 9 गुणिले 4, 9 चौक 36. 9 चौक 36. पटतंय? समजतंय? तर बघा, महत्वाचे 20 उदाहरणं आपण इथं संपवलेले आहेत चौरसातील संख्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्रिकोणातील संख्या बघणार आहोत. खूप खूप धन्यवाद.